मुंबईत महायुतीचा जागा वाटप निश्चित झालं। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे मवियाच्या उमेदवारांसमोर कडवं आव्हान असणार आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। समोर जो कोणी उभा असेल त्याचं आव्हानच असतं, पण ते आव्हान तुम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून ते भरून काढायचं असतं। ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार होणार आहे आणि त्याच्यामध्ये निष्ठावंताचाच विजय होणार आहे आणि ते उत्तर पश्चिमच्या मतदारांनी ठरवलेले आहे। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे या मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांना रवींद्र वायकरांकडून तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, युतीचे सर्व ज्येष्ठ नेते, या सर्वांचं मी आभार मानतो। समोर जो कोणी उभा असेल त्याचं आव्हानच असतं, पण ते आव्हान तुम्ही केलेल्या कामाच्या माध्यमातून ते भरून काढायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं। नुसतं त्याला तो वाईट आहे म्हणून मला मतं द्या नाही, तर तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती चांगलं काम करू शकता म्हणून मला मतं द्या। लढत ही प्रत्येक चुरशीचीच असते आणि त्या पद्धतीने आम्ही लढाई लढणार आहोत, विचारांची लढाई लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व मतदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे इंडिया अलायन्सच्या बाजूनेच उभे राहणार आहेत। रवींद्र वायकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाकरे गटानं त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। आमच्याकडे असताना प्रेम दिलं, मात्र गद्दारांना आता जनताच घरी बसवणार असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। मात्र या ठिकाणी वायकरांना कुठेतरी उशिरा का होईना वायकरांचं नाव सुचवलं गेलं। बघा, जे गद्दार झालेत। दुःख हेच आहे की आमच्या सोबत असताना आपण पाहिलं असेल की एवढं प्रेम आणि सगळं मिळत होतं, आज गद्दारी केले, उद्या ते घरी बसतील। रवींद्र वायकर हे जोगेश्वरी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणारे आमदार आहेत। त्यांनी राज्यमंत्री म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचा फायदाच त्यांना निवडून येण्यासाठी महायुतीच्या मदतीने होईल अशा पद्धतीचंच चित्र त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे। तर दक्षिण मुंबईतून शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान या मतदारसंघात यामिनी जाधव यांना ठाकरे गटाचे अरविंद सावंत टक्कर देतील। आजचा मतदार हा सुजान आहे, अतिशय उत्कृष्ट त्याची जाण आहे। कोण काय करतं आणि सिंपतीवर मला वाटत नाही निवडणुका जिंकता येतात। सिंपती हे एक टाइम बिंगचा एक तो पार्ट असतो आणि लोक जाताना दहा विचार करत असतात की आपल्याला काय या सरकारकडनं मिळालं किंवा हा स्पेशली हे उमेदवार ह्या पक्ष त्यांच्याकडनं काय आपल्याला मिळालंय। सहानुभूतीचा विषय नाही आहे। तुम्ही महाराष्ट्रावर केलेला अन्याय आहे। काय महाराष्ट्राची संस्कृती कलंकित करून ठेवली, गद्दारी हा महाराष्ट्राचा संस्कार। चोर भ्रष्टाचारी ज्या पक्षात गेले ते तुम्ही तुमच्या घरात धाडी पडल्या। जगाला माहिती आहे तुम्ही काय चित्र आहे ते तुमचं। कशाला मला बोलायला लावता, नको मला माझी जीवा नका विटाळू द्यायला म्हटलं। लोक पराभव करणार, मी करायला कशाला असलो, लोकांत पराभव करणार। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरला। दरम्यान यावेळी वर्षा गायकवाडांनी आपल्या विजयाचाही दावा केलाय। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे। मला अपेक्षा आहे की उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला आशीर्वाद देईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारी मतांनी मला विजयी करेल। येणारे 20 दिवस मी लोकांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा जो भर आहे हा लोकांशी संपर्क साधणं, त्यांच्या स्थानिक मुद्द्यावरती बोलणं आणि जसं आपल्याला सुरुवातीपासून मी सांगते की मी संविधान आणि लोकशाहीसाठी लढण्याचं काम करते। त्यामुळे यावेळची जी लढाई आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये खूप ऐतिहासिक अशी लढाई आहे। वर्षा गायकवाडांनी शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना नसीम खान आणि भाई जगताप हे गैरहजर होते। दरम्यान नसीम खान नाराज असल्यामुळे ते वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले नसल्याची चर्चा आहे। तर मुंबई उत्तर पूर्व मधून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि कल्याण मधून वैशाली दरेकरांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मुंबई उत्तर पूर्व मधून संजय दिना पाटील यांच्यासमोर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचं आव्हान असेल, तर कल्याणमध्ये वैशाली दरेकरांविरोधात श्रीकांत शिंदे मैदानात आहेत। इलेक्शनचा प्रचार अगोदरच चालू केलेला आहे। आज फॉर्म भरायला आलो तेव्हा एक वेगळाच जोश होता। लोक आशीर्वाद देण्यासाठी आले होते आणि भरभरून आशीर्वाद दिलाय आणि
चांगल्या प्रकारे आम्ही जातीवादी शक्तींना बाहेर ठेवायचं काम करू. नाही जाणार शिवसेनेचाच खासदार लोकसभेमध्ये, परंतु तो असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे ओरिजिनल शिवसेना आहे आणि त्यांनाच आजपर्यंत कल्याणमधल्या जनतेने कौल दिलेला आहे आणि यावेळेसुद्धा कल्याणमधली जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील आणि उद्धव साहेबांना आम्हाला हे एक गिफ्ट द्यायचं आहे आणि मला असं खात्री आहे की आमची जी जनता आहे कल्याण लोकसभेतली ती साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. धुळ्याच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरत विजयाचा निर्धार केलाय. महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मतदार बंधू त्यांच्या समवेत मी हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सर्वांचे आशीर्वाद मला निश्चितपणे मिळतील आणि या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या लोकसभा मतदारसंघात वायकरांचा जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ सुद्धा येतो. त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात काटेकी टक्कर होणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.